कसा होता आजचा पेपर मराठीचा? जरा कसं माहिती का, तुम्ही थोडंसं माझ्याशी बोललात ना तर मला अजून व्यवस्थितपणे स्पष्ट करता येईल, तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता येईल आणि तुम्हाला समजून घेता येईल. मला माझा पेपरचा दर्जा कसा होता, चांगला का वाईट, ह्यासाठी मी तुम्हाला कधीच नाही विचारत, कारण तो पेपर मी काढलाय, मला दर्जा माहिती आहे ना काय तो. प्रश्न तो नाही, तर प्रश्न हा आहे की तो तुम्हाला कसा वाटला, याचा अर्थ तुम्हाला तो अवघड गेलाय, सोपा गेलाय, म्हणजे मला त्यात थोडेसे बदल करता येतील किंवा तुम्हाला तो अजून चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल, चांगलं समजून सांगता येईल म्हणून विचारतो. जेव्हा आपण ही चर्चा करू तेव्हा थोडंसं तुम्ही बोललात, थोडा रिस्पॉन्स दिला तर खूप चांगलं होईल माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण ते खूप चांगलं राहील. ओके, तर ओव्हरऑल काय मत आहे तुमचं पेपरबद्दल मराठीच्या? मीडियम होता, बरं. मग आता तुम्हाला ह्या पेपरला किती मार्क येणं अपेक्षित आहे? माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही 45 गाठायला पाहिजेत. पडलेत का 45? नाही पडले. 40 परत झालेत? किती जणांना झालेत? एक 3-4 जणांना झालेले आहेत. बरं, 35 ते 40च्या दरम्यान कोण कोण आहेत? बरं, आता बघा, जे 35 ते 40च्या दरम्यान आहेत त्यांचा स्कोअर खूप कमी आहे असं मी म्हणत नाही, पेपर टफ आहे, तेवढा सोपा नाही आहे पेपर. आता काही काही मुलांचे सलग 5-5 प्रश्न चुकलेले आहेत. आता मराठीला जर सलग 5 चुकले आपण तर कसं काय आपलं पास होणार ना आपण? तर मग याचा अर्थ असा होतो की पेपर तुम्हाला थोडासा टफ गेलेला आहे, तर तुम्ही तो अभ्यास चांगला करा, अजून कन्सेप्च्युअल बघा. पेपर सगळा कन्सेप्च्युअल आहे, पाठांतराला तिथं थोडासाच वाव आहे, जास्त वाव नाही आहे पेपरमध्ये. तर असा जर पेपर आयोगाने काढला तर आपल्याला खूप अवघड पेपर जाऊ शकतो. निवळ पाठांतरावर अवलंबून राहू नका. ज्या काही संकल्पना चुकतायत तुमच्या त्या पुन्हा एकदा बघा, व्यवस्थित समजून घ्या. नसेल कळत तर मला विचारा, कारण हा पेपर आयोगाच्या पेपर सारखाच मी काढलेला आहे. असं काही विचारायचं म्हणून विचारलंय का? तुम्हाला असं वाटतंय का हा प्रश्न विचारायलाच नको होता तो विचारलाय? असं वाटलं का पेपर सोडवताना? अरे एक साधा प्रश्न आहे माझा, की तुम्हाला असं वाटलं का की अरे असा कुठं प्रश्न असतो का? असं नाही ना वाटलं? हां, कारण त्या प्रश्नांचा दर्जा आयोगाच्या लेवलचाच आहे. आयोगाचा प्रश्न आपल्याला असं कधी वाटतो का रे उगाच विचारला, असं काही विचारत असतात का कधी? असं आपल्याला वाटत नाही, तर ह्या पेपरला सुद्धा वाटणार नाही. तर ज्यांचे जास्त प्रश्न चुकलेत, 35च्या अगोदर ज्यांचे स्कोर आलेले आहेत कमी, 35पेक्षा कमी, त्यांनी अजून चांगला अभ्यास करा. अजून वेळ आहे आपल्याकडे, 2.5 महिने वेळ आहे परीक्षेला, तुम्हाला भरपूर वेळ आहे. त्याच्यामध्ये अजून चांगल्या सुधारणा करता येतील. ठीक आहे. आणि एका बॅचबद्दल माहिती सांगायची, सांगा थोडं प्रमोशन करू का तुमची इच्छा असेल तर? हां, म्हणजे ज्यांचे स्कोअर कमी येत आहे त्यांच्यासाठी पण ते उपयोगी ठरेल. तर येत्या 21 एप्रिलपासून एक बॅच सुरू करतोय मी. त्याच्यामध्ये त्या बॅचचं नाव आहे विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच. आणि या बॅचमध्ये आम्ही आयोगाचे 100 पेपर सोडवून घेणार आहेत, ॲज इट इज, जसे आयोगाने विचारले त्या पद्धतीनं, टॉपिक वाईज नाही. पहिला प्रश्न झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असं 1 महिन्याची बॅच चालणार आहे. जवळजवळ 4000 प्रश्न याच्यामध्ये सोडवून होतील. आणि ह्या बॅचचा उद्देश काय असतो? पेपर तर तुम्ही सोडवले असतात, म्हणजे टॉपिक वाईज सोडवले असतात, पण जेव्हा आपण ह्या पद्धतीच्या पेपरला सामोरं जातो तेव्हा एक प्रश्न झाला की दुसरा एकदाच अगदीच वेगळ्या टॉपिकवरचा प्रश्न येतो. तर अशा प्रश्नांना कसं सामोरं जायचं यातनं तुम्हाला शिकायला मिळेल, अशी बॅच आहे. पाठीमागं 75 पेपर घेतले होते 2022 साली. त्याला ऑनलाईनला 1000 ॲडमिशन झालेले आहेत आणि ऑफलाईनला एक 50-60 मुलं होती. आता पुन्हा ती बॅच 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर 22ला घेतली होती, आता 25मध्ये परत सुरू करतोय. आता वेळेला 100 पेपर आहेत. तर त्या बॅचला तुम्हाला जॉईन व्हायचं असलं व्हा, त्याचा फायदा तुम्हाला होईल, म्हणजे नेमकं कळतं की प्रश्नाकडे कसं बघायचं ते. आणि त्या बॅचचा आणखी एक फायदा असा होणार आहे, तुम्हाला एकाच वेळी 2 गोष्टी साध्य होतील. म्हणजे आयोगाचे 100 पेपर तुमच्या नजरेखालून जातील, सोडवून काढाल तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असल्यामुळं तुमच्या पूर्ण सिलेबसची रिव्हिजन पण होईल, शब्दसंग्रहासहित. कारण कुठलाच प्रश्न आपण सोडणार नाही, फक्त उतारायचे 5 प्रश्न सोडले तर. 30 दिवसांची बॅच असणार आहे, 1,500 रुपये फी असणार आहे. आणि आयोगाच्या 100 पेपरची 2 पुस्तकं आम्ही बनवली, ती 2 पुस्तकं त्या बॅचसोबत मोफत दिली जाणार आहेत. तर तुम्हाला गरज वाटत असेल तर, ते आग्रह नाही माझा की याच म्हणून, पण ज्यांना वाटते की आपल्याला आयोगाचे प्रश्न नीट कळत नाहीत तर अशा मुलांसाठी ही बॅच एकदम बेस्ट राहणार आहे. आणि आता आपण चालू करूया. ओके, हा पहिला प्रश्न आहे. आलंय बरोबर उत्तर? किती? 3 नंबर. हां, मला सांगा, हे वाक्य कुणी जोडलेलं आहे? सर्वनामाने जोडलेलं, बरोबर. तर हे आपल्याला माहीत पाहिजे की जेव्हा एखादं वाक्य सर्वनामाने जोडलं जातं तेव्हा त्या वाक्याचा प्रकार मिश्र असतो. हे तर माहीत आहे सगळ्यांना? हां, ओके. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. आता जेव्हा वाक्य सर्वनामाने जोडलं जातं, विशेषणाने जोडलं जातं आणि क्रियाविशेषणाने जोडलं जातं, उभयान्वयाचं जर काम आहे 2 वाक्य जोडण्याचं, मिश्र वाक्य बनवण्यासाठी गौणत्व सूचक उभयान्वयाचा वापर करतात. पण हे सोडून
सर्वनामे, विशेषणे आणि क्रियाविशेषणे या तिघांचा सुद्धा वापर करून मिश्र वाक्य बनवलं जातं, ही पण गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. आणि जेव्हा सर्वनामांचा वापर करून, विशेषणांचा वापर करून, क्रियाविशेषणांचा वापर करून मिश्र वाक्य बनवलं जातं, तेव्हा अशा मिश्र वाक्यातलं पहिलं वाक्य नेहमी गौण असतं, दुसरं वाक्य नेहमी प्रधान असतं. लक्षात आलं मी काय बोललो ते? आता हे वाक्य कोणी जोडलेलं आहे? सर्वनामाने. तर पहिलं वाक्य नेहमी गौण राहणार आहे, ह्याला बघायची गरजच नाही तुम्हाला. सर्वनामाने वाक्य जोडलं की लक्षात ठेवायचं पहिलं वाक्य गौणच असणार आहे. आता पहिलं वाक्य काय? आज जो पैसा त्याच्या जवळ आहे, हे वाक्य कसं आहे? गौण आहे. पण ब विधान काय सांगते आपल्याला? हे वाक्य प्रधान आहे, म्हणून ब विधान चुकीचं आहे. जर ब विधान चुकीचं असेल तर क पण चुकीचं असणार आहे बघा, कारण खालच्या वाक्याला त्यांनी गौण म्हणलंय की जे की प्रधान आहे. बरोबर. म्हणजे पहिली 3 विधानं पहिलं बरोबर आहे, ब आणि क विधान चुकीचे आहेत. आता आज जो पैसा त्याच्या जवळ आहे या वाक्याला नाम उपवाक्य असं म्हणता येईल. मग ह्याचं उत्तर तुम्ही अ आणि ड बरोबर असं का नाही काढलं? ते वाक्य विशेषण वाक्य. हे कसं कळलं तुम्हाला? आणि जर हे कळलं असेल तर तुमचा अभ्यास चांगला आहे असं मी समजेल. खूप चांगल्या पद्धतीने उत्तर काढलं असं त्याचा अर्थ होतो. तर बघा, प्रधान वाक्य कुठलं आहे मला सांगायचं? तो त्याने स्वपराक्रमाने मिळवला आहे. मिळवणारा कोण आहे रे? तो. अलीकडचा तो का पलीकडचा तो? एक मिनिट तुम्हाला 2 तो दाखवतो मी कुठे येते. अगोदर तुम्ही म्हणाल 2 तो कुठे येते दाखवा मला. इथं एक तो आहे आणि इथं एक तो आहे. मिळवणारा कोण? तो. हा, त्याने हा वाक्याचा करताय. आणि काय मिळवलं रे त्याने? पैसा इकडे आहे, इथं उत्तर सांगायचं. तो मिळवलाय, तो कर्म आहे रे. तो म्हणजे पैसा आहे. अरे ते सर्वनाम आहे का नाही? सर्वनाम कोणाच्या जागी येतं? नामाच्या. पैसा या नामाच्या जागी तो आला नाही का? आलंय का नाही आलंय? हा, म्हणजे इथं करता कर्म दोघं एकमेकाच्या जवळ आहेत. पलीकडं करताय ना अलीकडं कर्म आहे. हे कळलं का तुम्हाला? आता मला सांगा, आज जो पैसा त्याच्या जवळ आहे हे वाक्य या तो बद्दल माहिती सांगताय का? सांगताय ना. आणि नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगायचं काम, म्हणून हे विशेषण गौण वाक्य आहे. पूर्ण वाक्य मिश्र आहे, पहिलं वाक्य गौण आहे, दुसरं वाक्य प्रधान आहे. आणि गौण वाक्याचा प्रकार, गौण वाक्याचे किती प्रकार पडतात रे? 3. नाम गौण वाक्य, विशेषण गौण वाक्य आणि क्रियाविशेषण गौण वाक्य. त्यातलं हे विशेषण गौण वाक्य. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे पहिलं वाक्य आहे ना, हे ज्याच्याबद्दल माहिती सांगत असतं तो शब्द शक्य तितका त्याच्या जवळ गेलेला असतो. म्हणजे आता हे वाक्य कोणाबद्दल माहिती सांगत असेल? तो बद्दल, म्हणूनच तो त्याच्या जवळ आलेला आहे. तो कोण आहे सांगा वाक्यातलं? कर्म आहे. कर्माचं स्थान कर्त्याच्या नंतर असतं का अगोदर? नंतर असतं. कर्ता कर्म क्रियापद अशी मराठी रचना आहे का नाही? हे रचना बदलून कर्म अगोदर का आला असेल? कारण अलीकडचं वाक्य त्याच्याबद्दल माहिती सांगतंय. आणि जे वाक्य पुढच्या शब्दाबद्दल माहिती सांगतं तो शब्द शक्य तितका त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून तो ह्या वाक्याच्या जवळ आलेला आहे. बघा, इंग्रजीमध्ये सुद्धा असं पाहायला मिळतं ना तुम्हाला. याच्यावरून पण तुम्ही लक्षात देऊ शकता की ही रचना का बदलली असेल. कर्ता कर्म रचना का नाही झाली? कर्म अलीकडं का आलं? तर अलीकडचं वाक्य कर्माबद्दल माहिती सांगतंय. कोणत्या लक्षात आला तुम्हाला? मग हे कर्माचं विशेषण आहे. मग आज जो पैसा त्याच्या जवळ आहे या वाक्याला विशेषण उपवाक्य म्हणता येईल असं पाहिजे होतं. म्हणजे उत्तर आलं असतं अ आणि ड बरोबर. कळलंय तुम्हाला हे? आणि हा प्रश्न बघा, गड ब 28 जुलै 2019चा पेपर आहे, प्रश्न क्रमांक 1 आहे, त्याच्यावरून फ्रेम झालाय. बघा, 28 जुलै 2019चा पेपर, प्रश्न क्रमांक 1. जो झाडे वाढवतो तोच निसर्गाचा खरा उपासक होय, या विधानाबद्दल माहिती पुढे वाचावं. योग्य विधान कोणते ते सांगा. तर परत वाक्य तो सर्वनामाने जोडलेलं आहे. बरोबर. हे वरील वाक्य मिश्र वाक्य आहे. आता मिश्र वाक्य म्हणल्यावर पहिलं वाक्य गौण असणार, दुसरं प्रधान असणार. पण इथं जो झाडे वाढवतो हे प्रधान वाक्य दिले म्हणजे विधान चूक आहे. त्याचबरोबर तोच निसर्गाचा खरा उपासक हे गौण वाक्य दिलेलं आहे ते की प्रधान आहे. सेम आत्ता सारखाच प्रश्न आहे बघा. आणि जो झाडे वाढवतो ह्या गौण वाक्याला विशेषण गौण वाक्य म्हणता येईल, हे विधान बरोबर आहे. आपलं विशेषण होतं ते सुद्धा विशेषण आहे. कळलं? पण तिथं मी काय दिलं होतं? नाम दिलं होतं, म्हणून आपलं ड विधान चुकलं. इथं आयोगाचं अ आणि ड विधान बरोबर आहे. आता या प्रश्नामध्ये बघा, जर तुम्हाला ड विधानाबद्दल माहिती नसेल की हे वाक्य नाम आहे का विशेषण आहे, तरी तुम्ही उत्तर काढू शकता. कसं? 1 नंबरचं वाक्य मिश्र हे बरोबर आहे, ब आणि क चुकीचे हे बरोबर आहे. मग आता पर्याय बघा तुम्ही, वरील सर्व बरोबर उत्तर येणार नाही.
जिथं ब आणि क तेवर उत्तर येणार नाही, म्हणजे 3 नंबर आणि 2 नंबर उत्तर येणार नाही, उरला किती? 1 नंबर. म्हणजे ह्या प्रत्येकाला जर आपण 25-25% दिले, एकूण 4 विधानाबरोबर 100% केली आणि त्यातला जर 75% उत्तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कदापि प्रश्न चुकू शकत नाही, कुठलाही आयोगाचा प्रश्न असू द्या. 25% माहिती नसेल काही फरक पडत नाही, त्याच्यामुळं मला ड विधानाबद्दल माहिती नाही काय हरकत नाही, तरी तुम्ही उत्तर बरोबर काढलंय का नाही काढलंय? काढलंय. 100% बरोबर उत्तर येणार. ठीक आहे, मग 1चं उत्तर किती येईल? 1. हे बघा. ओके, हे समजलंय तुम्हाला? पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, हे कळलं? शक्यार्थक धातू सकर्मक असता कर्मणी प्रयोग होतो, नसता भाव्य प्रयोग होतो. हा, पण धातू कसा आहे पलीकडचा सुद्धा? अरे धातू शक्यार्थकच आहे की, पलीकडच्या वाक्यातला धातू शक्यार्थक आहे पण अकर्मक आहे, आणि अलीकडचा शक्यार्थक आहे पण सकर्मक आहे. हे बघा, प्रयोगाचे मुख्य प्रकार किती? 3. शक्यार्थक क्रियापदांचा कधीच कर्तरी प्रयोग होत नाही, कधीच होत नाही, त्याचा विषय संपला. आता उरले 2, कर्मणी आणि भावे. जर शक्यार्थक धातू अकर्मक असेल तर कर्मणी प्रयोग होईल का रे? कर्तरी तर होत नाही, अकर्मक असल्यामुळे कर्मणी होत नाही, राहिला कुठला? म्हणून भावे होतो, आणि कर्म असल्यावर कर्मणी होतो. म्हणून शक्यार्थक सकर्मक क्रियापदांचा शक्यार्थक सकर्मक क्रियापदांचा कर्मणी प्रयोग होतो, शक्यार्थक अकर्मक क्रियापदांचा भाव्य प्रयोग होतो. कळलं? आणि हा प्रश्न विचारला आयोगाने, मला वाटतं डिपार्टमेंटल ASO विचारलं हे वाक्य. हे कळलं का? 2 नंबर. हां, शक्यार्थक क्रियापदांचा कधीच कर्तरी प्रयोग होत नाही. का होत नसेल रे? बरोबर, ज्या ज्या वाक्यामध्ये शक्यार्थक क्रियापद येतं त्या वाक्याचा कर्ता एकतर सविकरणी तृतीयेत असतो, डबल प्रत्यय, किंवा चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. सविकरणी विभक्ती माहिती आहे ना तुम्हाला? काय असते? डबल प्रत्यय लागतात, चाणे वगैरे प्रत्यय लागतो. प्रत्ययाच्या पुढे आणखी प्रत्यय लागला की त्याला सविकरणी विभक्ती म्हणतात. आणि सविकरणी विभक्तीची काय कन्सेप्ट आहे हा पण प्रश्न आलाय बरं का परीक्षेला. समाज कल्याण झाली बघा 2018 साली, म्हणजे 18 ऑगस्ट 2024 झाली बघा पेपर. बघा पण दाखवतो मी. समाज कल्याण इथे 18 ऑगस्ट 2024 पेपर, त्याच्यामध्ये बघा 8 नंबरचा प्रश्न वाचा. अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय लागतात, म्हणजे प्रत्यय कसे झाले? डबल. तर अशा विभक्तीला काय म्हणतात? सविकरणी विभक्ती. आणि सविकरणी विभक्ती कशावरून सांगायची असते? शेवटच्या प्रत्ययावरून. म्हणजे शेवटी जर ने प्रत्यय लागला तर सविकरणी तृतीया, ला लागला तर सविकरणी चतुर्थी, असं. मग 8चं उत्तर किती आहे? 2 आहे. बघा. ओके, हा पुढं. हे आलं का रे उत्तर? थोडा अवघड गेला प्रश्न. हा, आता इथं काय करायचंय तुम्हाला? सामान्य रूप दिलेलं आहे, फक्त नामं घेऊन बघायचे कुणाचं काय होतंय ते. अकारांत, तो शब्द अकारांत स्त्रीलिंग असला पाहिजे. आपण अकारांत स्त्रीलिंगी शब्द घेऊन बघूया. 1-2. विहीर शब्द घेतला, विहिरीला विहिरीचा विहिरीने. गाय घेतला, गाईला गाईचा गायने. अचं काय होतंय? ई. पण अकारांत स्त्रीलिंग नामे 2 प्रकारचे. आता वाट घ्या, वाटेला वाटेचा वाटेने. जीभ घ्या, जिभेला जिभेचा जिभेने. दोन्ही प्रकारच्या नामांमध्ये एकतर एकारांत होते किंवा इकारांत होते, म्हणजे हा विधान अविधान चूक आहे. आता तो शब्द इकारांत नपुंसकलिंगी असला पाहिजे. पाणी पाण्याला, दही दह्याला, लोणी लोण्याला इच या होतंय, म्हणजे विधान बरोबर आहे. तो शब्द आकारांत पुल्लिंगी असला पाहिजे. फळा फळ्याला, पडदा पडद्याला, पंखा पंख्याला, आंबा आंब्याला आच या होतंय, म्हणजे क विधान बरोबर आहे. सामान्य रूपावर जेव्हा प्रश्न परीक्षेमध्ये येईल तुम्हाला, तेव्हा कुठलंही पाठांतर करण्याची गरज नाही, कुठलाही नियम लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त त्या प्रकारची 2-3 नामं तुम्हाला आठवली पाहिजेत त्यावेळेला, आणि त्या नामांचं सामान्य रूप करून बघायचं. नियम बरोबर आहे का तुम्हाला लगेच कळून जाईल, जसं आपण आता केलं. ओके. आणि तो शब्द इकारांत स्त्रीलिंगी असला पाहिजे. नदी, आता हे जर नद्या केलं का कोणी? नाही ना केलं. हां, नदीचं नदीलाच होतं. अनेक वचन नद्या आहे. आपल्याला काय विचारलंय? सामान्य रूप. नदीला नदीचा नदीने, काठीला काठीचा काठीने, वहीला वहीचा वहीने, स्त्रीला स्त्रीचा स्त्रीने, हिच
ईच राहणार आहे, म्हणून ब आणि क उत्तर बरोबर आहे. अशाच प्रकारचा एक प्रश्न आयोगाने विचारला होता बघा. मला वाटतं 13 जुलै 2019चा राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला 40 नंबरचा प्रश्न असावा. एकदा बघूया आपण. 13 जुलै 2019 मधला 40. इथं बघा, एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल तर तो शब्द आकारांत पुल्लिंग असला पाहिजे. आता आकारांत पुल्लिंग आपण आत्ताच घेऊन बघितला होता. फळा फळ्याला, पडदा पडद्याला. विधान बरोबर आहे का रे? चूक आहे. ठीक आहे. तो शब्द स्त्रीलिंगी एकारांत असला पाहिजे. मराठीमध्ये एकारांत स्त्रीलिंगी नामच नाहीत हे जर माहित असेल तर अतिउत्तम आहे. 2 नंबर पर्याय लगेच कट होईल. त्यानंतर तो शब्द नपुंसकलिंगी इकारांत असला पाहिजे. आता घेऊन बघितलं होतं आपण. पाणी पाण्याला, दही दह्याला. बरोबर आहे का रे? आ होतंय का? नाही होत. हां. आणि तो शब्द कोणत्याही लिंगात असला तरी आकारांत असला पाहिजे. आपण स्त्रीलिंगी शब्द घेऊया. शाळा, शाळेला, शाळेचा, शाळेने. बरोबर आहे का रे? नाही. मग हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आयोगाचे पर्याय चुकलेत का काय, कारण सगळी नामं घेऊन बघितली तरी पण सामान्यरूप झालेलं नाही. परंतु आपल्याला हे माहित पाहिजे आकारांत पुल्लिंग नामांचं सामान्यरूप या कारांत होतं, पण त्याला काही शब्द अपवाद आहेत. दादा, मामा, नाना, काका. इथं बघा, दादाचा दादाला, मामाचं मामाला, काका काकाला, नाना नानाला, आजोबा आजोबाला, चहा चहाला. आज राहत आहे आणि म्हणून 1 नंबर उत्तर आहे. तो शब्द पुल्लिंगी आकारांत असला पाहिजे. तरी मी तुम्हाला अपवादावर नाही प्रश्न विचारला, नियमावर विचारला. आयोगाने नियम देऊन अपवादावर प्रश्न विचारलाय. कशावर प्रश्न आहे हा? अपवादावर आहे. हा, 40चं उत्तर आहे. किती? 1. बघा, ए सेट मध्ये बघताय ना? हा, मग ठीक. कुठपर्यंत आलो आपण आता? 3. हां, 4. शुद्ध शब्दांचा गट ओळखायचा. परीक्षण शब्द बरोबर आहे. संधी झाली आहे बघा. परी अधिक क्षण, परीक्षण. परिमलमध्ये परी उपसर्ग लागलेला आहे. परीक्षामध्ये परत संधी आहे, म्हणजे सगळे बरोबर आहेत. बहिर्गामी बरोबर आहे. बुद्धी पुरस्सर बरोबर आहे. बुभुक्षित बरोबर आहे. क मधला लिबलिबित बरोबर आहे. लुकलुकीत बरोबर आहे. लांछितला पहिली वेलांट आहे. इत हा प्रत्यय संस्कृत आहे आणि त्याला पहिली वेलांट आहे. जसा गुपित शब्द आहे, गुपितला पहिली वेलांटी येते. गर्भित शब्द आहे, गर्भितला पहिली वेलांटी येते. चर्चित शब्द आहे, चर्चितला पहिली वेलांटी येते. आनंदितला पहिली वेलांटी येते. दुःखितला पहिली वेलांटी येते. इत प्रत्यय संस्कृत आहे, पहिली वेलांटी आहे. आणि असा प्रश्न विचारला आहे कोणी राज्यसेवेला, ह्या इतवरच विचारलेला आहे शुद्ध शब्दामध्ये. आणि ते बघा, लिबलिबित आणि लुकलुकीत किती अक्षरी शब्द आहेत? 5. त्यांना जो इत प्रत्यय लागलाय ना तो मराठी आहे आणि पलीकडचा संस्कृत आहे. तो मराठीप्रमाणे दिलाय तिथं लांछितला, पण त्याला वेलांटी पहिली आहे. हे बघा, ज्यांना कळत नसेल तर बघा, हा जो इत प्रत्यय ना तो मराठी आहे आणि हा इत संस्कृत आहे, असा आहे. आणि 5 अक्षरी शब्द असेल ना तर त्यातलं पहिलं आणि तिसरं अक्षर ऱ्हस्व लिहा आणि चौथं दीर्घ लिहा, कारण हे 4 नंबरला येतं ई दीर्घ म्हणून. ठीक आहे, म्हणून क चुकलाय बघा. आता दुडगुस बरोबर आहे, मातुश्री बरोबर आहे, नाविन्य चुकलाय बघा. नवीन शब्द आहे, नवीन वेलांटी दुसरी आहे नवीनला आणि त्याला य प्रत्यय लावा. नच ना होणार, वृद्धी होणार पहिल्या अक्षरामध्ये. वची वेलांटी दुसरीच राहणार आणि शब्द होणार नाविन्य. म्हणून 4चं उत्तर अ आणि ब बरोबर आहे. एक एक शब्द चुकवलेत फक्त. मातुश्री आहे असं बरोबर आहे, मातोश्री शब्द बरोबर नाही. तला काना मात्रा चूक येतो. ड मधला फक्त एकच शब्द चुकलाय आणि क मधला फक्त एकच चुकलाय. लांछित आणि नाविन्य शब्द दुरुस्त केले तर 4ही बरोबर आहेत. ओके, हां. पुढं 5 नंबर. सर्वसामान्य दिसणाऱ्या प्रतापचंद्र सारंगांनी आपल्या अप्रतिम वक्तृत्वाने साऱ्यांची मणी जिंकली म्हणतात ना, काय म्हणता येईल रे? बावडी मुद्रा, देवळी निद्रा. म्हणजे दिसायला बावळट माणूस पण कामाला मात्र हुशार असणारा माणूस, असा त्याचा अर्थ आहे आणि ते बरोबर इथं बसलेलं आहे. देव तारी त्याला कोण मारी? ज्याच्या पाठीमागे देव असतो त्याचं कोणी काही करू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. साखरेचे खाणार त्याला देव देणार. भाग्यवान माणसाला परिस्थिती अनुकूल असते कुठली पण, असा त्याचा अर्थ आहे. आणि गरजेल तो पडेल काय, त्याचा अर्थ आहे एखादा व्यक्ती फक्त बोलत असेल तर त्याच्याकडनं कृतीची अपेक्षा करायची नाही. होईल का नाही सांगता येत नाही कृती, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून उत्तर किती 5चं? 3 नंबर. समर्पक म्हण वापरायला सांगितले आपल्याला. म्हणीवरती प्रश्न आयोग आपल्याला 5 प्रकारे विचारतं, हे लक्षात असू द्या. एक म्हणजे म्हणीचा अर्थ कळला पाहिजे. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की प्रत्येक म्हणीचा अर्थ कळला पाहिजे.
आता याचं उत्तर मी एका विद्यार्थ्याने 1 नंबर लिहिताना बघितलंय तुमच्यापैकी. लिहायला काही हरकत नाही, लिहा तुम्ही, चुकू द्या चुकण्याबद्दल. पण मग 1 नंबरचा अर्थ तरी कळायला पाहिजे ना काय तो, त्या अर्थाला हे प्रसंग साजेसा होतोय का हा आपण विचार केला पाहिजे. तर प्रत्येक म्हणीचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे, ही पहिली बेसिक गोष्ट आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला समानार्थी म्हणी ओळखता आल्या पाहिजेत. तिसरं विरुद्धार्थी म्हणी ओळखता आल्या पाहिजेत. चौथा म्हण पूर्ण करता आली पाहिजे, म्हणजे पूर्ण म्हणी पाठ पाहिजे. तुम्हाला म्हण पूर्ण करा असा एक प्रश्न आयोग विचारतं, अर्धी म्हण देतं, अर्धा भाग तुम्हाला सांगायचा असतो, तेव्हा तो बरोबर बसला पाहिजे. पर्यायी शब्द तिथं चालत नसतात, जे आहे तेच, रूढीनं जे समोर आलंय तेच, चुकीचं असलं तरी ते बरोबर मानायचं असतं. रूढीनं जे आलंय त्या म्हणीमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नसतात. आणि 4 किती सांगितले? 4 सांगितले ना. आणि 5वा आहे प्रसंगाला साजेशी म्हण. हा 5वा विचारलाय तुम्हाला इथं. प्रसंग दिला जातो आणि त्या प्रसंगाला साजेशी म्हण वापरायची असते. ह्या 5 काम केलं ना तुमचा प्रश्न चुकत नाही. म्हणीवरती कमीत कमी 2 प्रश्न आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न तुम्हाला येणार आहेत परीक्षेमध्ये, 2 ते 3. तुम्ही पाठीमागची जर सरासरी बघितली तुमच्या लक्षात येईल. इकडे बघा, हे राज्यसेवा आहे, सॉरी गडबला बघूया आपण. पाच नोव्हेंबरचा पेपर, 1 ऑक्टोबरचा पेपर, 11 सप्टेंबरचा पेपर, 9 जुलैचा पेपर. प्रत्येक परीक्षेमध्ये बघा तुम्ही वाक्प्रचारावर 2, म्हणीवर 3, परत 3-3, परत 1-2, परत 3-3, परत 4-3, परत 5-1, 2-6. 17 डिसेंबर 2023 गटकचा पेपर आहे. 1-2 प्रश्न विचारलेत वाक्प्रचारावरती आणि 6 प्रश्न विचारलेत म्हणीवरती, एकूण 8 प्रश्न. म्हणजे हे सगळं आतापर्यंत हायेस्ट आहे बघा हा. पण सरासरी निघते 2-3. प्रत्येकच वेळी असे 7-8 प्रश्न विचारले जातील याची गॅरंटी नाही. तर वाक्प्रचारावरती 2 प्रश्न आणि म्हणीवरती 3 प्रश्न येतील तुम्हाला, हे बघा. ओके, ही सरासरी निघते 2-3. तर तसं त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करा. म्हणजे 5 प्रश्न तरी वाक्प्रचार आणि म्हणीवरती आहेत. आणि हे प्रश्न असे आहेत ना तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेणार आहेत. कारण ज्या मुलांचे स्कोर 45-46 येतात किंवा जे मेरिटमध्ये असतात मुलं, त्यांचे वाक्प्रचार आणि म्हणीचे प्रश्न चुकत नाहीत. आणि बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांना वाक्प्रचार आणि म्हणींचा अभ्यास कसा करावा, त्याचे कसं लक्षात ठेवावं हे कळत नाही. त्यामुळे बरीच मुलं चुकतात, त्यांचे मार्क जातात तिथं. तर हा घटक तुम्ही भक्कम करा, तुम्हाला मार्क वाढणार आहेत. इतरांपेक्षा एखाद दुसरा मार्क तुम्हाला इथं जास्त पडणार आहे. ओके, पुढं 6 नंबरचा प्रश्न आलाय सगळ्यांचा बरोबर. हां हां, पहिल्या विधानाबद्दल काय डाऊट होता का? अपभ्रंश म्हणजे काय माहित आहे? शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना होणारा बदल. तो फक्त संस्कृतमधून मराठीमध्ये येतानाच नव्हे, तर कुठल्याही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना होणारा बदल म्हणजे अपभ्रंश. त्याला फक्त भाषाच पाहिजे असं काही नाही, कुठली पण भाषा असली तरी चालते, एक विशिष्ट भाषाच असली पाहिजे असं काही नाही. इंग्रजीमधून मराठीमध्ये येताना जरी शब्दाच्या रूपात बदल झाला तरी त्याला अपभ्रंश असं म्हणता येईल. थोडक्यात काय, शब्दाच्या रूपात होणारा बदल म्हणजे अपभ्रंश. मग तो कुठल्याही भाषेतून कुठल्याही भाषेमध्ये जाऊ द्या, काही फरक पडत नाही, ठीक आहे. परंतु काही वेळेला त्यांच्या अर्थात देखील फरक होतो, बदल होतो. विधान बरोबर का चूक? बरोबर आहे. प्रत्येक वेळेला होत नाही, पण काही वेळेला होतो. तुम्हाला सांगतो, तद्भव शब्द मराठीत येताना अपभ्रंश होऊन येतात. हे विधान बरोबर आहे का? बोला ना. हां, तर या अपभ्रंशाचे 2 प्रकार आहेत. एक आहे रूप अपभ्रंश आणि दुसरा आहे रूपार्थ अपभ्रंश. आता रूप अपभ्रंशामध्ये काय होतं, केवळ शब्दाचं रूप बदलतं, अर्थ बदलत नाही. अर्थ बदलत नाही. पण रूपार्थ अपभ्रंशामध्ये शब्दाच्या रूपाबरोबर त्याचा अर्थही बदलतो. मग हे जे दुसरं विधान आहे ते कशावर आहे? रूपार्थ अपभ्रंशाचं आहे. रूप पण बदलतंय आणि अर्थ देखील बदलतो, असं आहे. म्हणजे आज्ञा शब्द आहे बघा, संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला आज्ञा शब्द आहे. आता आज्ञा शब्दाचा अर्थ काय? आदेश, हुकूम, बरोबर. पण हा शब्द मराठीमध्ये येताना त्याचं आन बनलंय. आणि आन म्हणजे शपथ. आईची आन घेतो ना आपण, आईची आन म्हणजे आईची शपथ. तर मग त्याचं रूप पण बदललं आणि अर्थ पण बदलला. भगिनी शब्द आहे, मराठीमध्ये आला. भगिनी शब्दाचा संस्कृतमधला अर्थ काय? बहीण. पण हा शब्द मराठीमध्ये येताना वहिनी बनून आणलाय आणि वहिनी शब्दाचा अर्थ आहे भावाची बायको. म्हणजे रूप पण बदललंय, अर्थही बदललाय. आणि म्हणून काही वेळेला, प्रत्येक वेळेला नाही, काही वेळेला सांगितलंय तुम्हाला की शब्दाचं रूप तर नेहमीच बदलतं, पण काही वेळेला त्याच्या अर्थात देखील बदल होतो. अशी जास्त उदाहरणं नाहीत, पण काही वेळेला हे घडतं. म्हणून दुसरा प्रकार पडलाय रूपार्थ अपभ्रंश. नाही तर प्रत्येक वेळी रूप अपभ्रंश होतोच प्रत्येक वेळी, पण कधी कधी रूपाबरोबर त्याचा अर्थ देखील बदलतो. समजलं हे तुम्हाला? ओके. म्हणून पूर्ण विधान
बरोबर आहे. हे कळलं का रे? आलंय का बरोबर? नाही आलंय ना? बर बर. तुम्ही प्रश्न वाचताना पर्यायकडे बघितला असेल तर तुम्हाला एवढं तर कळलं असेल की ही जी विधान आहे ती संकर प्रयोगाची आहेत. एकच प्रयोग निवडायचा नाही आपल्याला, 2 निवडायचे. एवढं तर कळलं असेल की. हां, मग आता बघा, हा प्रयोग सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारात येतो, म्हणजेच हा कर्मणी नाही. हे नाही का कळलं? हां, आता कर्म कुठं कुठं आहे सांगा बरं. 1 नंबरमध्ये आहे, 3 मध्ये आहे, 2 नंबर उत्तर आहे की मग ह्याचं. नाही का कळलं? एवढं सोपं. मग पहिलं वाक्य तुम्हाला सांगतंय ना की हा प्रयोग सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारात येतो. अकर्मक प्रकारात येत असेल तर याचा कर्मणी होणं शक्य नाही ना. आणि मग कर्मणी नाही म्हणल्यानंतर कर्म कर्म काढून टाका की सगळ्यातून. उरलं उत्तर 2 नंबर. कर्तृभाव संकर प्रयोग आहे रे हा. आता वाटलं नव्हतं ना असं असेल म्हणून, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता दुसरं बघा, या वाक्यातील कर्म सप्रत्यय द्वितीयेत असतं. आता मला सांगा, कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातल्या कर्माला प्रत्यय लागतो का नाही लागतो? लागतो. आणि भावे दोन्हीकडे लागतो की. कर्तरीमध्ये कधी लागतो कधी लागत नाही, आणि भावेमध्ये रेग्युलर लागतो. म्हणजे हे ब विधान कर्तरी आणि भावेला लागू होत आहे का? होत आहे ना. हां, आणि अविधान पण बघा, कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरीमध्ये असतो का? असतो. भावे असतो का सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी? म्हणजे हा प्रयोग सकर्म आणि अकर्मक दोन्हीमध्ये होणार आहे, भावे पण आणि कर्तरी पण. बरोबर. तसंच ब विधानामध्ये कर्म सप्रत्ययी कर्तरीमध्ये पण असणार आहे, कर्मणीमध्ये आणि भावेमध्ये पण असणार आहे. म्हणजे दोन्ही विधानं कुणाला दाखवत आहेत? कर्तरी आणि भावेला दाखवत आहेत. आणि कर्ता तृतीयांत असतो असं म्हटलंय. आता या विधानाने तुम्हाला दागा दिला, कर्ता तृतीयांत म्हटल्यावर कर्तरी कसा, असा प्रश्न पडला ना तुम्हाला. बरोबर. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. तू रावणाला मारलेस असं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग सांगा. तू रावणाला मारलेस या वाक्याचा प्रयोग सांगा. कर्तृभाव संकर आहे की नाही? आहे का नाही? हां, आणि या वाक्यातला कर्ता तृतीय विभक्तीमध्ये. तू हा कर्ता तृतीयत आहे तिथं, कारण कर्त्याला प्रत्यय लागल्याशिवाय भावे होईल का? नाही होणार ना. मग भावे आहे, पण कर्ता तृतीय विभक्तीत असून द्वितीय पुरुषी आहे, आणि द्वितीय पुरुषी करता आला की क्रियापदाला सप्रत्यय लागतो, आणि त्याच्यामुळं भाव्यप्रयोगाच्या वाक्यात कर्तरीची छटा मिसळते आणि कर्तृभाव संकर होतो. कळलं का तुम्हाला? कर्तृभाव संकर प्रयोगातला वाक्याचा कर्ता तृतीयमध्येच असतो तो, फक्त त्याची विभक्ती आपल्याला कळत नाही. का कळत नाही? कारण त्याला प्रत्यय लागत नाही. का प्रत्यय लागत नाही? तर वाक्याचा कर्ता तू आणि तुम्ही असतो, आणि तू आणि तुम्ही ह्या कर्त्यांची प्रथमान तृतीय सारखी असते, दिसत नाही आपल्याला, ती समजून घ्यावी लागते. आणि ते तुम्हाला इथं वाक्य आलं, त्याच्यामुळे तुम्ही कर्तरी कट केला असेल यांनी. कर्ता तृतीयंत आहे म्हणल्यावर कर्तरी नाही. पण खरं तर तुम्हाला पहिल्या अवरूनच तुम्हाला हे उत्तर निघत होतं, तुम्हाला काढून दाखवलं मी. ठीक आहे, काय हरकत नाही. तर याचं उत्तर काय? कर्तृभाव संकर प्रयोग आहे. काय शंका नाही? ओके. हां, याचं उत्तर 1 नंबर कुणी कोणी लिहिलंय? बरं. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न नीट वाचलेला नाही. आपल्या डोक्यात 2च गोष्टी आहेत, एक म्हणजे संधी, दुसरा विग्रह. तुम्हाला विग्रह विचारलाय का रे? तुम्हाला दिले संधी आणि विचारले संधी, आणि तुम्ही उत्तर काढताय विग्रह, आणि आपली अपेक्षा की आपलं उत्तर बरोबर यावं. कसं येईल उत्तर? उत्तर आहे 4 नंबर, कारण तिथं संधी आहे. हे बघा, हा संधियुक्त जोड शब्द आहे. 1 नंबरला संधी आहे, विग्रह आहे, आणि 4 नंबरला संधी आहे. संधीमध्ये 3 टप्पे असतात. एक असतो संधियुक्त जोड शब्द, दुसरी असते संधी. संधी शब्दाची असते का वर्णाची? वर्णांची. मग तिथं वर्ण एकत्र आलेत, ऐ अधिक अ. ऐचं आय बनलंय, आयचा पाय मोडलाय, त्यात अ मिसळलाय म्हणून ते आय झालंय, म्हणून पाय मोडलेला नाही बघा, कारण अ स्वर त्या य मध्ये मिसळलेला आहे. ही झाली संधी. तो गायन शब्द संधियुक्त जोड शब्द आहे. आणि असाच प्रकारचा एक प्रश्न आयोगाने मला वाटतं 7 मे 2022च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 45 नंबरला विचारून पूर्ण दगा दिला होता बघा. राज्यसेवा 7 मे 2022, 45 नंबरचा प्रश्न. दिग्विजय शब्दाची संधी ओळखा. काय दिलं तर तुम्हाला इथं? संधी दिलती.
आणि ओळखायला काय सांगितलं होतं? संधी. तुम्ही उत्तर काढायला पाहिजे का 4 नंबर? काढलं मुलांनी 4 नंबरचं उत्तर ह्याचं, पण उत्तर 4 नाही आलं, उत्तर 2 आलं, कारण तिथं संधी आहे. हा संधियुक्त जोड शब्द आहे, ती संधी आहे आणि खालचा विग्रह आहे. प्रश्न नीट वाचला पाहिजे आपण. ओके, 45चं उत्तर किती येईल? 2 येईल. बघा. ओके, हां, हे कळलं का? 8चं उत्तर किती यायला पाहिजे? 4. यातून काय शिकलात तुम्ही? प्रश्न नीट वाचला पाहिजे, हे कळलं पाहिजे. बरोबर. 9 नंबरचा प्रश्न. अतिशय मूर्ख माणूस असा अर्थ व्यक्त करणारा अलंकारिक शब्द. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख, अकलेचा खंदक म्हणजे पण मूर्ख माणूस, पण उंटावरचा शहाणा हा मूर्खपणाचा सल्ला देणारा आहे. तो मूर्ख माणूस नाही, सल्ला देतो मूर्खपणाचा, पण तो मूर्ख नाही. आणि मुखस्तंभ न बोलणारा अबोल माणूस. मग उत्तर किती यायला पाहिजे रे? 4. अ आणि ब योग्य. तरी नशीब मी तिथं अ ब क योग्य केलं नाही, अजून एक पर्याय टाकला नाही तसा, नाही तर तिकडेही गेला असतात तुम्ही परत, का नसतात गेलात? त्याचं उत्तर 4 नंबर आले सगळ्यांचं. ओके. या वाक्याचा प्रकार सांगा. आलाय का ओळखतं सगळ्यांना? बर, मला सांगा, हिरवीगार वेल आपल्या डोळ्यासमोर झपाट्याने वाढत जाते, हे पाहताना होणारा आनंद अलौकिक असतो. या वाक्याचा प्रकार. वाक्य ऐकलं का तुम्ही? काय बोललो ते? कसलं वाक्य हे? मिश्र वाक्य. कोणी जोडलंय? सर्वनामानी. हे नी वाक्य जोडलेलं आहे. वाक्य मिश्र स्वरूपाचं आहे. 2 केवल वाक्य हे नी जोडून मिश्र बनवलंय. आणि आपण बी पेरल्यानंतर त्याला कोंब फुटतो, हे केवल वाक्य आहे. एक केवल आणि त्याच्या पुढचं मिश्र, ह्या दोघांना जेव्हा प्रधानत्व सूचक उभयन्वयाने जोडलं जातं तेव्हा वाक्याचा प्रकार बनतो संयुक्त. त्याचं नाव असतं केवल मिश्र संयुक्त. बरोबर. तुम्हाला एक सोपं सांगतो, म्हणजे प्रत्येक वेळी हे लागू होईल असं नाही, पण बऱ्यापैकी लागू होतं. जर दिलेल्या वाक्यामध्ये 2 वाक्य असतील, मोजायची क्रियापद किती ती वाक्यात? 2 असतील किंवा 3 असतील किंवा 4 असतील. एकच वाक्य पण त्यात क्रियापद म्हणजे वाक्य, एक क्रियापद बरोबर एक वाक्य गृहीत धरतो आपण. हे आहे केवल संयुक्त, हे आहे केवल मिश्र संयुक्त आणि हे आहे मिश्र संयुक्त. नाही कळलं? आता ह्यात किती होती? मग हे आहे केवल मिश्र संयुक्त. अरे मिश्र संयुक्तला 2 मिश्र वाक्य नकोत का? मग एका मिश्रामध्ये किती वाक्य? 2. दुसऱ्या मिश्रामध्ये किती? 2 आणि 2 किती झाली? आणि ह्यांना जोडणार कोण? प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्यय, म्हणून झालं मिश्र संयुक्त. मग मिश्र संयुक्त वाक्य बनायला 4 वाक्य लागणारच, पर्यायच नाही की दुसरा. नाही का? कळालं? आताच्या 17 डिसेंबर 2023 ला विचारले ना प्रश्न आयोगाने, पहिल्यांदा विचारलाय बघा. गट क 17 डिसेंबर 2023. 5 नंबरचा प्रश्न वाचा. जो गरीब असतो, किती वाक्य झालं? 1. त्याला कलेची गोडी नसते, 2. ज्याला कलेची गोडी असते, 3. त्याला अनुकूलता नसते, 4. ह्या 4 वाक्यांना कोणी जोडले? आणि कोण आहे? प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्यय. इथून इकडे एक मिश्र आहे, इथून इकडे एक मिश्र आहे, 2 मिश्र एकत्र आली, मिश्र संयुक्त बनलं. 2 नंबर उत्तर. झाली वाक्य किती? 1 2 3 4. म्हणून मी तुम्हाला सांगितलं 4 वाक्य एकत्र आली की मिश्र संयुक्त सांगा. कळलं? संयुक्त वाक्याचे किती प्रकार आहेत? 3 आहेत. केवल संयुक्त, मिश्र संयुक्त, केवल मिश्र संयुक्त. 2 3 4. आलं लक्षात? मग या 5चं उत्तर सांगा ना. 502. आणि हा प्रश्न MPCच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विचारलाय अशा स्वरूपाचा. मी ह्याच्या अगोदर खूप वेळा विचारलाय मी टेस्ट सिरीजमध्ये, पण आयोगाने पहिल्यांदा विचारला की मिश्र संयुक्त वाक्य. म्हणजे आता पुढे तुम्हाला केवल मिश्र संयुक्त पण येऊ शकेल. केवल संयुक्त तर रेग्युलर विचारतात, पण त्याला कधी केवल संयुक्त आयोगाने म्हणलं नाही, त्याला फक्त संयुक्त म्हटलंय. 2 वाक्य एकत्र आली की संयुक्त वाक्य बनतं की नाही? त्याला तुम्ही संयुक्त उत्तर सांगता, पण कधी केवल संयुक्त सांगितलंय का? नाही सांगितलं, कारण कधीच विचारलं नाही गेलंय. केवल संयुक्त, मिश्र संयुक्त, केवल मिश्र संयुक्त असे दुसरे आयोगाने कधीच केले नाहीत.
आता असा एक प्रश्न पाठीमागे विचारला होता बघा, मला वाटतं 5 जून 2014चा एसटीएमएनचा पेपर असेल, एकदा बघू आपण तो काय विचारला होता प्रश्न, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 5 जून, हां 5 नंबरचा प्रश्न बघा. हे साधं तत्व आहे, हे कसलं वाक्य आहे रे? केवल आहे का साधं म्हणताय? हां पुढं, त्याचा अर्थ समजला पाहिजे, ते दुधारी तलवारीसारखं आहे, ते कापत जातं. किती वाक्य आहेत? 4. पण ह्या 4चे त्यांनी 3 केलेत. कशी केलेत बघा, ते दुधारी तलवारीसारखं कापत जातं, ह्या दोन्हीचं एक केलंय. केवल झालं का? ते दुधारी तलवारीसारखं कापत जातं बघा, ते दुधारी तलवारीसारखं आहे आणि ते कापत जातं, ह्या दोन्हीचं, दोन केवलचं एक केवल केलं. कसं? ते दुधारी तलवारीसारखं कापत जातं. जर त्याचा कसं बघा, जर त्याचा अर्थ समजला तर ते दुधारी तलवारीसारखं कापत जातं, या वाक्याला काय म्हणाल? मिश्र वाक्य. आणि हे साधं तत्व हे कसलं वाक्य? केवल अधिक मिश्र संयुक्त. 1 नंबर पर्याय बघा. हे साधं तत्व आहे, पणनी जोडलं, प्रधानत्व सूचक उभा यावं आहे. त्याचा अर्थ समजला तर ते दुधारी तलवारीसारखं कापत जातं, ह्याचं उत्तर काय? केवल मिश्र संयुक्त. 1 नंबर उत्तर. आणि तुम्हाला सांगितलंय केवल अधिक मिश्र करा. केवल अधिक मिश्र बरोबर संयुक्त, संयुक्त होणार, दुसरं काही होणार नाही. म्हणून 5चं उत्तर किती येईल? 1. कळलं का तुम्हाला हे? आणि ह्यात पण किती वाक्य आहेत मोजा? 3 भरणार आहेत. 1 2 3. ओके, 5 1 बघा. ठीक आहे, पुढे जाऊया. कुठपर्यंत आलो रे आपण? करा. ओके, हे आलं का तुम्हाला? विसर्गाच्या मागे कोणताही स्वर असेल आणि पुढे छ छ त थ ट ठ असतील तर विसर्गाचा श स स बनतो. क्षणे अधिक चर क्षणेच्चर, नि अधिक चल निश्चल, नि अधिक चिंत निश्चिंत, नि अधिक तेज निस्तेज, धनु अधिक टंकार धनुष्टंकार, श श स बनतंय बघा. म्हणून उत्तर किती आहे? 3 नंबर. आणि असा एक प्रश्न आता विचारलाय बरं का, नियम दिलाय आणि तुम्हाला उदाहरण विचारलंय कुठलं आहे ते, म्हणजे नियम पण आयोग विचारायला लागले संधीचे. आतापर्यंत कधीही आयोग नियम विचारत नव्हतं, पण मागच्या 23 मध्ये एक प्रश्न आलाय असा नियमावर, त्याच्यावर आधारित हा प्रश्न मी विचारलाय. ओके, पाठीमागचे पेपर बघताय ना तुम्ही? म्हणजे मी बोलतो हे कळत असेल तुम्हाला, विचारलंय नाही विचारलंय. हां पुढं, शुद्ध शब्द ओळखायला सांगितलाय. पहिला बरोबर आहे का? पहिल्यात काही चूक वाटत नाही का? नाही. महत्वाकांक्षा शब्द आहे. महत्व अधिक आकांक्षा, संधी करा, तिथे लिहून ठेवा. महत्व अधिक आकांक्षा, महत्व शब्द अधिक आकांक्षा, अ अधिक आ बरोबर काय होईल रे? आ. महत्वाकांक्षा, महत्वाकांक्षा नसतंय. दोन नंबरला दे दिप्यमान शब्द आहे. दै दिप्यमान नव्हे, दे दिप्यमान. 2 मात्रे कमी करा, 1 करा, बाकी सगळं बरोबर आहे. ओके, आता ना दू लिहा. दू, दला पहिला उकार, विसर्गात आहे पुढं, दिलं का? अधिक चिन्ह द्या आणि अवस्था शब्द लिहा. अवस्था करा संधी. विसर्गाचा र बनणार, र मध्ये काय मिसळणार? अ का आ? मग काय होईल? दुरवस्था. दुरावस्था नव्हे, बोलताना बोलतो आपण दुरावस्था, पण लिहिताना दुरवस्था, म्हणून ते चुकलेलं आहे. आणि महात्म्य बरोबर आहे. कळलं? हां, 13 नंबरचा प्रश्न काय उत्तर येईल रे? हां, आता एक जणांनी ना किती नंबर उत्तर दिलं? हा ठीक आहे, 3 वाक्य नकारार्थी आहेत ना, नव्हते. तर याचं अपरिहार्य होते म्हणजे काय? अपरिहार्य म्हणजे टाळता न येणार. हां, आणि ऐच्छिक नव्हतं म्हणजे काय? त्याला कंपल्सरी होतं की जाणं गरजेचंच होतं, म्हणून उत्तर किती येईल? 2 नंबर बरोबर. पुढं, खालपैकी कोणते वैशिष्ट्य देवनागरी लिपीचे नाही? एक ध्वनी अनेक चिन्हाने दाखवला जातो का? एक ध्वनी एक चिन्ह हे देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य आहे, म्हणून ब चुकीचं आहे. आणि देवनागरी ही आदर्श लिपी हे बरोबर आहे, पण ती परिपूर्ण नाही हे चुकीचं आहे.
कारण ती परिपूर्ण सुद्धा आहे, म्हणून ब आणि ड हे उत्तर आहेत. नाही विचारलं त्यामुळे अ आणि क बरोबर असं उत्तर काढू नका. हा, अ आणि क दिलं तर म्हणजे बरोबर कसं चूक आहे ना, म्हणजे ते वैशिष्ट्य आहे पण आपल्याला आहे विचारलं नाही ना, नाही विचारलंय म्हणून क आणि ड उत्तर आहे. हा, हे आलं का निर्बत्सना? ह्यात किती स्वर आहेत रे? शब्दामध्ये जेवढे अक्षर असतात ना तेवढे स्वर असतात. किती अक्षर आहेत? म्हणून 4 स्वर आहेत. आणि व्यंजन 7 आहेत. नी मध्ये 1, र आणि भ मध्ये 2 3, परत र त स मध्ये 3 3 आणि 3 6, आणि ना मधलं एक व्यंजन 7. 4 आणि 3 7, 7 आणि 1 7 आणि 4 11, असे एकूण 11 वर्ण आहेत. अनुस्वारासंबंधी अयोग्य विधान कुठलं आहे? 3 नंबरचं आहे. नाकातून होणाऱ्या स्पष्ट, अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चारांना अनुनासिक म्हणतात. तिथं अस्पष्ट पाहिजे होतं मग बरोबर आलं असतं. स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात आणि अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चारांना अनुनासिक. फक्त अ मुळे चुकलंय बघा, ते स्पष्टच्या जागी अस्पष्ट असतं तर मग क पण विधान बरोबर आलं असतं. पण एवढं काही अवघड नाही हा प्रश्न, कारण बाकीचे कळतात ना तुम्हाला कुठले बरोबर आहेत कुठले चूक आहेत, त्यातनं काढू शकता तुम्ही उत्तर. हा, मूर्खाला केलेला उपदेश निष्फळ ठरतो. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ, मूर्ख माणसं एकत्र जमली ना भांडणाशिवाय दुसरं काही होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. ओके. आणि अडला हरी गाढवाचे पाय धरी, वेळ प्रसंगी संकट प्रसंगी मूर्खाची सुद्धा मनधरणी करावी लागते. त्याला पर्याय नसतो. समोरचा माणूस मूर्ख आहे कसं जावं असं म्हणता येत नाही. गरज पडली तर तेही करावं लागणार आहे आपल्याला, असा अर्थाची ती म्हण आहे. आणि गाढवाला गुळाची चव काय? एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा कसलाच गंध नसेल तर त्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही. आता व्याकरणाचं महत्त्व फक्त MPSC करणाऱ्या मेनच्या विद्यार्थ्यांनाच कळतं. पूर्व करणाऱ्या पोरांना म्हणलं तुम्हाला या बसा मराठी व्याकरण शिका पुढं गरजेचं आहे, कळेल का? नाही. जेव्हा ते मेन्सला जातील तेव्हा ते कळेल त्यांना. म्हणून किंवा एखादा सामान्य नागरिक आहे त्याला म्हणलं आपण चल मराठी व्याकरण शिकव, तुला गरजेचं आहे व्यवहारामध्ये, तर तो शिकेल का? त्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळेल का? नाही. म्हणून 4 नंबरची म्हण आहे. अर्थात सामान्य माणसं असं आहेत असं मी म्हणत नाही, मी उदाहरण सांगितलंय, नाही तर त्याला लागू कराल ती म्हणतो मी. 18 काय हे? विधेय विस्तार आहे. खूप मोठा विधेय विस्तार आहे. हा, प्रथम व्याख्यात्यांच्या चिकित्सक पद्धतीच्या विवेचनाबद्दल त्यांचे अभिनंदन करून आणि त्यांचे आभार मानून अध्यक्ष रा फणसळकर यांनी आपल्या अस्खलित भाषणात सुरुवात केली. केव्हा केली रे? ते काय ते सुरुवातीला, आणि केव्हाचं उत्तर? विधेय विस्तार असतं. हा, मुक्केदामले यांच्या पुस्तकातून घेतलेलं वाक्य आहे. तर तेवढं सगळं विधेय विस्तार आहे बघा. उद्देश, मूळ उद्देश कुठला आहे? नाही नाही नाही, रा फणसळकर आणि हा, आणि अध्यक्ष उद्देश विस्तार आहे. हा, त्याच्यामध्ये पण असं असतं बरं का, यांनी जर दिलं असेल ना पुढं, अध्यक्ष रा फणसळकर यांनी दिले ना, तर यांनीला मूळ उद्देश म्हणायचं आणि त्याच्या पाठीमागच्याला उद्देश विस्तार म्हणायचं. असं पण दिलंय पुस्तकांमध्ये बरं का, कारण यांनी ते दोघं एकच आहेत की का वेगळे आहेत? हा, मग त्याला समानाधिकरण शब्द म्हटलं जातं पाठीमागच्या शब्दाला, आणि समानाधिकरण शब्द हे उद्देश विस्तारामध्ये जातात, असं आहे. आणि मग परत सुरुवात केली. काय केली? सुरुवात हे कर्म आहे, आणि मग अस्खलित भाषणाचे विधेय कर्म विस्तार आहे. त्यात पण भाषणाचे अप्रत्यक्ष कर्म आहे, सुरुवात हे प्रत्यक्ष कर्म आहे, आणि आपल्या अस्खलित हे त्याचं कर्म विस्तार आहे. ठीक आहे. उत्तर काय मग याचं? 3 नंबर. कळलं? आणि वाक्यातला बराचसा मोठा भाग ना हा विधेय विस्तारामध्ये जातो. आणि जर माहित नसेल तरचा शेवटचा पर्याय म्हणून हा वापरू शकता तुम्ही. खूप मोठ्या भागाला अंडरलाईन आली ना, तर काही कळत नसेल तर विधेय विस्तार सांगा, पण पहिल्यांदा सांगू नका. म्हणजे माहित असताना सुद्धा ही पद्धत सुरुवातीला वापरू नका. जर काही सुचत नसेल तर मग शेवटी. आणि वाक्यातलं क्रियाविशेषण हे विधेय विस्ताराचं कार्य करत असतं, आणि त्यासाठी वाक्यातल्या क्रियापदाला कोठे, केव्हा, कसा, किती वेळा, किती प्रमाणात असे प्रश्न विचारायचे असतात. ठीक आहे. हा हा, मग ते तेवढंच येते ना, पण प्रथम शब्द सांगितलाय ना. हा, कसे केव्हा दोन्ही येते ना, ह्या दोन्ही पण आहे ना. कशी केली? अभिनंदन करून केली आणि आभार मानून केली. पण केव्हा केली? प्रथम दिलंय ना त्यांनी. सुरुवातीला ते उभा राहिले प्रथम, आणि मग त्यांनी
हे सगळं सांगितलं आणि मग भाषणास सुरुवात केली. म्हणून प्रथम शब्दामुळे आपण केव्हानी प्रश्न विचारला. तुम्ही पुढचं जे आहे ना तो सगळा विशेषण क्रियाविशेषण पदबंध आहे, त्याच्यामध्ये दोन्ही उत्तरं मिळतात. ओके, हे बघा, त्यांचे अभिनंदन करून आणि आभार मानून हे कसाचं उत्तर आहे आणि पाठीमागं केव्हाचं उत्तर आहे, पण केव्हामध्ये सगळंच येतं ते असं आहे. पुढं वाक्प्रचाराने अर्थ दिलेले आहेत. त्यातला हात मारण्याचा वाक्प्रचार आहे भरपूर खाणे. त्या दिवशी लागणार मी भरपूर हात मारला म्हणजे भरपूर खाल्लं, ते चुकीचं आहे वाक्प्रचार. हात ओला करणे लाच देणे बरोबर आहे, हात देणे मदत देणे, हात चोळणे चरफडणे बरोबर आहेत सगळे. हे आलं का 20 नंबर. हा समापन भाव्य प्रयोग आहे बघा. हा, आणि समापन भाव्य प्रयोग हा अकर्मक भाव्य प्रयोगाचा प्रकार आहे. अकर्मक भाव्य प्रयोगाचे 2 प्रकार आहेत, प्रधान कर्तृक भावे आणि गौण कर्तृक अकर्मक भावे. आणि गौण कर्तृक अकर्मक भावेचे 3 प्रकार आहेत, समापन भावे, शक्य भावे, पुराण भावे. त्यातला हा समापन भावे. मुख्य जो त्याचा प्रकार आहे तो दिला नाही, त्याला बाजूला काढलं, त्याच्यावरचा प्रकार दिला तुम्हाला ओळखता येते का बघण्यासाठी. म्हणजे तुम्हाला मला हे बघायचं होतं की कुणाचा कुठला प्रकार आहे तुम्हाला कळतो का. मुळात हा समापन भावे हे कळलं का तुम्हाला. हा, हे बघा, कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्तरी प्रयोग नाही, वाक्यात कर्म नाही म्हणजे कर्मणी नाही, मग उरला कुठला भावे, मग हा भाव्य प्रयोग आहे. आणि या भाव्य प्रयोगाच्या वाक्यातल्या चालून झाले या क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली, तिचा शेवट झालाय, तिचं समापन झालंय हे कळतंय, म्हणून हा समापन भाव्य प्रयोग आहे. आणि समापन भावे हा गौण कर्तृक भाव्य प्रयोगाचा प्रकार आहे. गौण कर्तृक भाव्य प्रयोगाचे 3 प्रकार आहेत, समापन भावे, शक्य भावे, पुराण भावे. त्यातला हा समापन भावे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 आले सगळ्यांचं बरोबर. अरे सांगा की. हा, यातली चुकी जोडी कुठली आहे. 2 नंबर आहे. वियोग म्हणजे दुरावा आणि विक्षिप्त म्हणजे विचित्र, काही संबंध नाही दोघांचा, बाकी सगळे एकमेकाच्या विरुद्धार्थी आहेत. पुढं ढोपर, लाकूड, बाप देशी शब्द आहेत. आहे ह्यातलं बघा 23 नंबरचं अविधान फक्त चुकीचं आहे. एका सामासिक शब्दाचा विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतो, विग्रहानुसरून समासाचा प्रकार देखील बदलतो, बाकी सगळे विधानं बरोबर आहेत. समासात एकत्र येणारी दोन्ही पदे तत्सम असतील आणि त्यांची संधी होत असेल तर ती केली पाहिजे. भिन्न भाषेतला समास टाळला पाहिजे. एकाच भाषेतले समास घ्यायचे असतात. बॅट बॉल घेताना बॅट आणि चेंडू असं नसतंय. ओके, विकेट कीपर म्हणत असताना विकेट रक्षक असं नसतंय. एकाच भाषेतले समास दोन्ही घ्यायचे. इंग्रजी घ्या, मराठी घ्या, संस्कृत घ्या, चालतं. आणि शब्दाच्या एकत्रीकरणानंतर झालेला जोड शब्द म्हणजे सामासिक शब्द, हे विधान बरोबर आहे. एकूण फक्त अविधान चूक आहे असं पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. हे आलं का 24 नंबर. या आहेत संकेतबोधक उभ्यानो या वय. जर तर आहे त्याचा अर्थ, जर तर जरी तरी माहित नसेल तर माहित करून ठेवा, म्हणूनच विचारलंय परीक्षेमध्ये तुम्हाला. यद्यपि तथापि ही संकेतबोधक उभ्यानो या वय. हे आलं का रे 25 नंबर. या वाक्यामध्ये तुम्हाला अगोदर नाम शोधायचं होतं. नाम कुठलं होतं. गावे, बरोबर. आणि गावचं अनेक वचन गावे आहे. प्रत्यय लागलाय का नाही, म्हणजे विभक्ती प्रथम आहे. आणि कुठं फिरला रे, कुठं हिंडला, स्थळ दाखवत आहे, अधिकरण, प्रथम अधिकरण आहे त्याचं उत्तर आहे. हा, प्रणिपात शब्दाचा अर्थ नमस्कार करणे, नमन. अला ड, एकच नंबर उत्तर आहे बघा. 2 म्हणजे ड असणारं 2 नंबर उत्तर आहे त्यात. रसा शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी आणि त्याला समानार्थी शब्द आहे धरा. सलील म्हणजे पाणी आणि निरद मेघ. हा, त्या निरदवरून निरकड गेला नाहीत ना. निर म्हणजे पाणी आणि नीर देणारे ढग, निरद म्हणजे ढग, ज्याचं मेघ उत्तर आहे. हा प्रश्न आलाय बरोबर. हा, मराठीत सर्वनामी स्वतंत्र शब्दाती आहे का. आहे. सर्वनामी संस्कृत भाषेत स्वतंत्र शब्दाती नाही हे विधान बरोबर आहे. संस्कृतमध्ये सर्वनाम आहे का रे. आहे, पण स्वतंत्र शब्दाती नाही, त्याचा समावेश नामामध्ये करण्यात आलाय. पण मराठीनं स्वीकारताना संस्कृतवरून स्वीकारलंय. पण संस्कृतमध्ये सर्वनामी स्वतंत्र शब्दाती आहे का. मग तिला वापरायचं कसं, तर मराठीनं काय केलं, इंग्रजीमधल्या प्रोनाउनच्या जागी मराठीला वापरली, सर्वनामला वापरली. नाही का कळालं. हे बघा, घेतली कुठून, संस्कृतमधून, आणि वापरली इंग्रजीच्या जागी.
संस्कृतच्या जागी का नाही वापरली? कारण तिथं संस्कृतमध्ये सर्वनामी स्वतंत्र शब्द जाती नाही, तिथं समावेश नामामध्येच करण्यात आलाय. म्हणून 27चं उत्तर सर्व बरोबर आहेत बघा, कुठलंही चूक नाही. तुम्हाला असा एक प्रश्न पडला असेल की ब विधान बरोबर म्हणावं तर ड कस काय बरोबर, आणि म्हणून अ ब क पण पर्याय उपलब्ध आहे. असं झालंय का? म्हणून 4 नंबर उत्तर काढलंय तुम्ही. बरोबर आहे, कारण हे माहीत पाहिजे आपल्याला की संस्कृतमध्ये सर्वनाम आहे, तिथून घेतलंय पण आपल्याकडं, पण तिथं ती स्वतंत्र शब्द जाती म्हणून तिचा वापर करण्यात आलेला नाही. असं आहे. असा एक प्रश्न आयोगाने विचारलाय, दाखवू का तुम्हाला? राज्यसेवा 13 जुलै 2019चा पेपर आहे बघा. आता याचं उत्तर द्या. सर्वनाम ही शब्दात इंग्रजीवरून स्वीकारली आहे. चूक आहे, चूक आहे ना. हे घोळ होतोय बरं का थोडासा, हे कळून समजून घ्या. हा, इंग्रजी जागी वापरली पण स्वीकारली संस्कृतवरून. हा, संस्कृतमध्ये सर्वनामी स्वतंत्र शब्दाती नाही. बरोबर आहे. सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगते. चूक आहे. आणि नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योजलेला विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. बरोबर. आता काय काय बरोबर आहे? डी, बी, डी आणि बी बरोबर आहे, म्हणजे बी आणि डी बरोबर आहे. बरोबर ना? असा पर्याय आहे का? म्हणून हा प्रश्न आयोगाला रद्द करावा लागलाय. बी आणि डी याचं उत्तर आहे का नाही? बघा, अजून काय डाऊट आहे का? बी आणि डी आहे का नाही उत्तर? 22 बघा, बरोबर आहे का? का दुसरं निघतंय? किती नंबर चाललाय सांग? 28. याचं 1 नंबर उत्तर किती जणांनी लिहिलंय? ठीक आहे. आकारांत पुल्लिंग नामांचं सामान्य रूप याकारांत होतं, तुम्हाला माहित आहे, आंबा आंब्याला. परंतु जाकारांत पुल्लिंग नामांची सामान्य रूपे याकारांत होत नाही, ती जाकारांतच राहतात. हा वेगळा एक नियम आहे. दरवाजा असेल ना, दरवाजा, त्याला य लावायचं नाही, दरवाजाला म्हणायचं नाही, दरवाजाचं दरवाजाच राहतं. राजाचं राज्याला नाही म्हणायचं, राजालाच म्हणायचं. कळलं का? हा एक पोट नियम माहित असणं गरजेचं आहे की जाकारांत पुल्लिंग नामांचं सामान्य रूप हे जाकारांतच राहतं. मोजा असेल, मोज्याला जला ये लावू नका, मोजाचं मोजाच ठेवा, पंजाचं पंजाच ठेवा, राजाचं राजाच ठेवा, दरवाजाचा दरवाजाच ठेवा, कारण त्याचा उच्चारामध्ये य आहे रे, त्याचा उच्चार तालव्य आहे. मग तालव्यामध्ये य लागतंच की, पण जोड लिहून लागतं का उच्चारताना लागतं? उच्चारताना लागतं, म्हणून लिहून दाखवू नका. म्हणून 1 नंबर चुकीचं, 2 नंबर बरोबर आहे. आणि तुम्ही 1 नंबरकडे जाणार हे माहित होतं म्हणून 1 नंबर दिला पण पर्याय तसा. पण एवढा जर विचार करा की एवढं सोपं नाहीत विचारायचे, असं जर विचार करा किमान. हा, कारण ह्याच्या अगोदर पण आपण सामान्य रूपामध्ये आकारांत पुल्लिंग नामाचं सामान्य रूप आकारांत होतं हे विधान घेतलेलं आहे पाठीमाग, तेच परत रिपीट झालं इथं तुम्हाला. असं नाही होणार. पुढं 29 नंबर. हा, आता प्रार्थना, कल्पना, तुलना याच्यामध्ये पण संस्कृत प्रत्यय आहेत, पण ते कृत आहेत. 1 मध्ये कृत आहेत, 2 मध्ये कृत आहेत, 4 मध्ये कृत आहेत. आणि कृत प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्याला धातू साधित म्हणतात. हा, कृदंत आहेत, धातू साधित आहेत ती, आणि 3 नंबर मध्ये शब्द साधित आहेत. 4ही ठिकाणी संस्कृत प्रत्यय लागलेले आहेत, पण 1, 2, 4 मध्ये कृत आहेत, 2 आणि 3 मध्ये तद्धित आहे. आणि तुम्हाला तद्धित विचारलंय, तद्धित प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्याला शब्द साधित म्हणतात. हा, 30. माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात. बरोबर आहे. उपसर्गा संबंधी काही बाबी अशा, यातलं काय रे? क बरोबर दिले का तुम्ही? असं वाटलंय का क्वचित प्रसंगी होतो? नाही नाही, कधीच होत नाही. हा, त्यामुळं अ ब ड बरोबर आहे बघा. तर हा क विधान थोडंसं फसवतो तुम्हाला. आपल्याला वाटतं की उपसर्गाचा स्वतंत्र वापर होत नाही, आपल्याला माहिती आहे, पण क्वचित होत असावा, काय सांगावं, म्हणून बरोबर असं वाटून आपण सर्व योग्य करू शकतो, तसा पर्याय उपलब्ध आहे. आणि जेव्हा पर्याय दिसतो तेव्हा आपल्याला ते विधान खरं वाटायला लागतं. असं होतं की, म्हणून दिलं असेल कोणीतरी 1 नंबर उत्तर. नसेल दिलं तर चांगली गोष्ट आहे. उत्तर आहे 2, अ ब ड. उपसर्गाचा क्वचित नाही, कधीच वापर स्वतंत्र होत नाही, कायम त्याला जोडूनच वापरावं लागतं. ठीक आहे. याचं उत्तर 32 नंबरच्या प्रश्नाचं 4 नंबर दिले का कोणी?
दिलंय. ओके, 4 नंबर उत्तर चुकीचं आहे. उत्तर आहे अ क ड बरोबर. आता असं का झालं? पुन्हा एकदा प्रश्न वाचायला चूक झालेली आहे. काय विचारलंय? समानार्थी वाक्प्रचार सांगा आणि ब मध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. अर्थ उत्तर येईल का रे? मग तुम्हाला अर्थ विचारलाय का? नाही विचारलाय. अ क आणि ड हे समानार्थी वाक्प्रचार आहेत. ब मध्ये त्याचा अर्थ आहे, म्हणून सर्व योग्य उत्तर येणार नाही. उत्तर येणार आहे 3 नंबर अ क ड योग्य. पुन्हा एकदा फसवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, कळलं का नाही हे? पुढं म्हणजे ह्याचं स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही. अर्थ पण तिथं आहे, समानार्थी वाक्प्रचार पण तिथं आहेत, प्रश्न पण तिथं आहे, सगळंच तिथं आहे. तुम्ही वाचून काढा, समजून घ्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 33 काय झालंय? अ मधलं तो कोण आहे रे? पुरुषवाचक सर्वनाम आहे. हां बरोबर. 2 मधला तो पुरुषवाचक सर्वनाम आहे. नाही हां विशेषण आहे. सॉरी तो घोडाच्या पळ्यामध्ये सार्वनामिक विशेषण आहे. तो 1 मध्ये पुरुषवाचक सर्वनाम आहे, 2 मध्ये विशेषण आहे, 3 मध्ये दर्शक सर्वनाम आहे आणि 4 मध्ये पुन्हा पुरुषवाचक सर्वनाम आहे. बरोबर. पुढं 34 नंबर. विशेषणी शब्दातील विकारी असली तरी काही विशेषणे अविकारी सुद्धा आहेत. आहेत का? आहेत. उलट विकारी कमी आणि अविकारी जास्त आहेत. हां, विशेषण नामात वाक्यात नामाशिवाय येऊ शकत नाही. बरोबर आहे. नाम वाक्यात आलं तरच विशेषण वाक्यात येतं. विशेषण वाक्यात एकटं कधीच येत नाही. म्हणजे अ आणि ब विधानं बरोबर आहेत. अविकारी विशेषणांच्या सामान्य रूप होत नाही. अविकारी विशेषणं कुठली आहेत? अकारांत, इकारांत, उकारांत आणि अकारांत, इकारांत, उकारांत विशेषणांचं सामान्य रूप होत नाही, म्हणून सगळी विधानं बरोबर आहेत. पुढं एकत्व सूचक. एकत्व सूचक म्हणजे एकवचनी असणारी. एकत्व सूचक भाववाचक नामांचा अनेक वचनी उपयोग केल्यास ती सामान्य नामे बनतात. बरोबर आहे का? एखाद्या नामाचं जर आपण अनेक वचन केलं तर ते नाम कसलं असतं? सामान्य असतं. त्यांचा हा गुण विशेष नामाशी जुळतो. हे कळलं का? म्हणजे विशेष नामाचं पण अनेक वचन केलं तर सामान्य बनतं आणि भाववाचक नामाचं पण अनेक वचन केलं तर सामान्य बनतं. म्हणजे हा भाववाचक नामाचा गुण विशेष नामाशी जुळतो. हे विधान बरोबर आहे. म्हणजे एकूणच पूर्ण विधान बरोबर आहे. हे आलं का रे 36 नंबर? नाही. बरं, काहींचं आलं, काहींचं नाही. 3 नंबर बरोबर आहे बघा. आता चूक कुठं कुठं झाली सांगतो तुम्हाला. काय झालं? किती नंबर प्रश्नाबद्दल बोलताय? 36. हां, हां, तो त्यांचा चुकलाय. तो पूर्णविराम येत नाही. आन्सर बरोबर दिलंय तरी पण चुकलंय. पुढच्या वेळेला तुम्ही पूर्णविराम लक्षात ठेवला आणि उत्तर चुकलं तर जबाबदार कोण? मला माहिती आहे म्हणून सांगितलं ना मी तुम्हाला, आणि ते कळण्यासाठीच हा प्रश्न टाकलाय मी तुम्हाला. ओके. मोराळमे सरांच्या पुस्तकामध्ये चूक झालेली आहे. तिथं पूर्णविराम नाही, तिथं कॉमा असतो. तिथं कॉमाच होता, त्यांच्याकडनं चुकून तिथं पूर्णविराम झालाय. ॲज इट इज वाक्य पुस्तकातून आल्यामुळं आयोगाने ते उदाहरण बरोबर दिलंय, पण तसं नाही. दुसरी गोष्ट, त्यांचा जर राज्यसेवेचा पेपर सांगताय तुम्ही, त्यातला पहिलाच प्रश्न आहे बहुतेक. हां, 20 जानेवारी 2024चा पहिला प्रश्न आहे. त्यातलं तिसरं स्टेटमेंट जे आहे, कोळी या शब्दाला त्यांनी इकरावतन चिन्ह टाकलंय, ते सुद्धा त्यांच्या पुस्तकात दिलेलं नाही. आयोगाने टाकलंय तरी बरोबर दिलंय. एकूणच तो प्रश्न चुकलाय असं मी म्हणेन. ओके. हां, आता इथं बघूया आपण. तर प्रश्न क्रमांक 36 मध्ये चांडाळा हे हाक आहे आणि संबोधन आहे. संबोधन दर्शवण्यासाठी कॉम्याचा वापर करतात. ऐकून घ्या, लिहू नका, ऐकून घ्या. संबोधन दर्शवण्यासाठी कॉम्याचा वापर करतात, स्वल्पविरामाचा वापर केला जातो. पण ही हाक जेव्हा तीव्रतेने मारली जाते, संबोधनाचा भाव जेव्हा तीव्र असतो, तेव्हा स्वल्पविरामाच्या जागी उद्गारवाचक चिन्ह देतात. इथं ही भाव हा तीव्र भाव आहे, इथं उद्गारवाचक चिन्हच गरजेचं आहे. बरोबर आहे. पण शेवटी क्वेश्चन मार्क येत नाही, प्रश्न विचारलेला नाही. काय केलंय ते माहित आहे, कसं केलंय ते पण माहित आहे, म्हणून इथं क्वेश्चन मार्क येत नाही, तर उद्गारवाचक चिन्ह टाका शेवटी. ते चुकलंय. हां, पुढं. आता असा निराश होऊ नकोस, इथं दुहेऱ्यावतन चिन्ह पाहिजे. हां, आणि तिथं जो पूर्णविराम आहे का, तिथं कॉमा पाहिजे. साधू म्हणाले नंतर पूर्णविराम पाहिजे.
ओके हां. आता जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. इथं कॉमा पाहिजे, बरोबर आहे, आणि तो कॉमा बाहेर नको, आत पाहिजे. हां, आणि जयंत म्हणाला बरोबर आहे. हां, पुढं वडील म्हणाले कॉमा पाहिजे. रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? इथं किती प्रश्न आहेत रे? बघा ना, 2 प्रश्न आहेत की रे. रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? अगोदर एक प्रश्न विचारला रामायण कोणी लिहिलं, परत विचारलं हे तुला ठाऊक आहे का? किती प्रश्न झाले? 2. एकाच वाक्यात 2 प्रश्न विचारले असतील तर 2 वाक्याच्या मध्ये कॉमा देऊन शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. 2 क्वेश्चन मार्क नाही द्यायचे, तिथं दिलेले आहेत. ओके, म्हणून उत्तर किती? 3 नंबर. विरामचिन्हांवरती जर अवघड प्रश्न आला तर या पद्धतीचा योग्य विरामचिन्हांचा वापर असलेली वाक्य ओळखा. हे ओळखणं थोडंसं अवघड आहे, पण मोराळे सरांच्या पुस्तकामध्ये 4-5 वाक्य दिलेले आहेत बघा. रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? मग तो जयंत म्हणतो हो मी परत जेवल्यानंतर सर्व गोष्टी वाचून काढणार आहे. हा जे संवाद आहेत ना ते व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. फक्त एक चूक त्यांच्याकडनं झाली, हे जे विधान आहे ना 3 नंबरचं, तिथं त्यांनी पूर्णविराम चुकून पडलेला आहे. त्यांच्या मूळच्या पुस्तकामध्ये तो नाही, आता जे नवीन आवृत्ती आली त्याच्यामध्ये तो आहे. एवढी चूक झालेली आहे त्यांच्याकडून, कळलं? आणि विरामचिन्हे ही इंग्रजी भाषेची मराठी भाषेला देणगी आहे. इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये विरामचिन्हांचा सेम वापर होतो. तुम्ही बघा कुठल्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये इथं कॉमा येतोय का पूर्णविराम येतोय ते, कळलं? आणि आयोगाच्याच पेपरमध्ये तुम्हाला दाखवतो. एवढं झालं ना, आपण त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करूया. लगेच बघूया, चला. हा पहिला प्रश्न बघा. आता इथं काय झालंय माहितीये का, ए मध्ये ते वाचून टाकणार आहे नंतर कॉमा अलीकडे पाहिजे होता, पण तो बाहेर गेलाय. दोहेरावतरण चिन्हाच्या आत कॉमा पाहिजे म्हणून ए विधान चुकीचं आहे. तुम्ही पूर्णविराम कुठं म्हणला होता? ह्याचं ए विधान चुकीचं आहे का? हा, ब विधान बरोबर आहे का बघा. आता इथं क्वेश्चन मार्क किती आलेत? एकच आलेत, बरोबर. आता तो अडाणी कोळी होता, इथं खरं तर त्यांच्या मूळ पुस्तकामध्ये इकरावतन चिन्ह दिलेलं नाही, त्याच्यावर एवढा जोर दिलेला नाही, पण ह्यांनी दिलाय. ठीक आहे, तेवढं समजू शकतो आपण. बी आणि सी बरोबर आहे बघा, ए चूक आहे. असा पर्याय कुठे आहे? 2 नंबर. आता ए का चुकलाय? कॉमा बाहेर गेलाय, जो आत पाहिजे. ठीक आहे, तर 1चं उत्तर बघा किती यायला पाहिजे? 2. 2 उत्तर आलं. ठीक आहे, आणि अजून एक प्रश्न आहे इथं बघा. गुरु नानक म्हणाले, काय म्हणाले दाखवण्यासाठी कॉमा द्यायचा आहे, आणि दुलीचंदला हाक मारली आहे. आता ही हाक तीव्रतेनं मारलेली आहे का? मग स्वल्पविराम द्या. मग कुठे बघा असं, गुरु नानक म्हणाले कॉमा दोहेरावतरण चिन्ह दुलीचंद सुई आपल्या जवळ जपून ठेव. आता जरी तो उभ्यान याचा वापर केला असता आणि तर परत पूर्णविराम निघून गेला असता, आणि मग मी मरण पावल्यानंतर ती मला परत दे. 2 नंबरचं विधान बरोबर आहे बघा. ठीक आहे, हां. काय झालंय, तुम्ही जे म्हणताय ना की ए विधान चुकीचं आहे, ते मी कशामुळे सांगितलं ए विधान चुकीचं आहे? कॉमा अलीकडचा पलीकडे गेलाय म्हणून. आणि पुस्तकात काय दिलंय, तिथं कॉमाच दिलेला नाही. पुस्तकात तिथं पूर्णविराम दिलाय, आणि तो तुम्ही वाचलेला आहे म्हणून तुम्हाला वाटतं की ज्यात मगाशी मी दिलेलं तिथं पूर्णविराम पाहिजे होता, पण तिथं पुस्तकात चुकलेलं आहे. आयोगाचं हे बरोबर होतं. ठीक आहे, आणि सेम प्रश्न गडबला विचारलाय, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट मग. फक्त गडबला कुठं विचारलाय तेवढं मला आठवत नाही. राहू द्या, नंतर बघू आपण याला. जरा पुढच्या वेळेस दाखवतो तुम्हाला मी तो प्रश्न. आता सध्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हां, कुठपर्यंत आलो आपण? हां, सिद्ध शब्द ओळखायला सांगितलेत. तर खडक आणि गरीब हे
सिद्ध शब्द आहेत, मूळचे. त्यांना उपसर्ग प्रत्यय वगैरे लागलाय का? नाही लागलाय. भाऊ आणि सासरा हे तद्भव शब्द आहेत. तत्सम, तद्भव, देशी, परभाष्य सिद्ध मध्ये आहेत. पण सिद्ध शब्दाचे 4 प्रकार पडतात असं मोरोळ मिस्रांच्या पुस्तकात दिलेलं नाही, लक्षात असू द्या. जर आयोगाने प्रश्न विचारला सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात, 3 उत्तर सांगा, कारण त्यांच्या पुस्तकात 3 आहेत. लीला गोविलकरांचं म्हणणं 4 आहेत, माझं म्हणणं 4 आहे, पण माझं म्हणणं आयोग विचारात घेणार नाही. ठीक आहे, म्हणून तुम्ही 3च उत्तर सांगा. परभाष्य शब्दाला उत्तर सांगू नका. ओके. आणि ठेवा आणि वेडा हे प्रत्यय लागलेले शब्द आहेत. ठेवला अप्रत्यय लागलेला आहे, यादवला अप्रत्यय लागलाय, पांडवला अप्रत्यय लागलाय, म्हणून हे प्रत्यय घटित आहेत. म्हणून उत्तर अ आणि ब योग्य. अन्याशी लढणे हा महाराष्ट्राचा बाणा आहे. बाणा शब्दाचा अर्थ आहे अभिमान. दुर्मिळ योग हे काय रे? कपिला षष्ठीचा योग. आळवावरचं पाणी म्हणजे न टिकणारी गोष्ट, क्षणभंगूर गोष्ट. 1 मिनिट, मला एवढं बोलते मग तुझ्या. क्षणभंगूर गोष्ट. उमराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू, क्वचित भेटणारी वस्तू असा अर्थ आहे त्याचा. आणि कांचन भट या शब्दाचा अर्थ आहे पैशाच्या लोभाने म्हाताऱ्याला मुलगी देणारा माणूस, म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तीशी लग्न लावून देणारा माणूस कांचन भट. अलंकारिक शब्द आहे. हा विचार तुझं काय? शर शब्दाचा अर्थ आहे बाण. धनुष्यामध्ये बाण मारतो ना आपण, तो बाण शब्दाचा आहे शर. अर्जुनाचे गुरु कोण होते? हा, तर या द्रोणाचार्यांना अर्जुनाने त्या बाणावर झोपवलं होतं बघा मारताना. भीष्माचार्य होते का? मग तुम्ही द्रोणाचार्य म्हणलात ना. मी विचारलं होतं तुम्हाला कोण आहेत. हा बरं, ठीक आहे ठीक आहे. हा, तर त्या भीष्माचार्यांना त्यांनी बाणावरती झोपवलं होतं. त्याला शरपंजरी असं नाव आहे. शर म्हणजे बाण, बाणांचा बेड बनवून त्यांनी झोपवलं होतं त्याच्यावर, म्हणजे त्याच्यावरच ते निधन झालं आहे त्यांचं. ओके. शर शब्दाचा अर्थ आहे बाण. धनुष्य नाही हा, धनुष्य वेगळा, बाण वेगळा. ज्याच्यातून बाण मारतात तो धनुष्य, जो सुटतो तो बाण, तो म्हणजे शर आहे. हा, हे झालं. पुढं 40 नंबर हे आलंय का बरोबर? हा, आता संयुक्त वाक्याचे किती प्रकार पडतात? 3. केवल संयुक्त, मिश्र संयुक्त, केवल मिश्र संयुक्त. हे ज्याला कळतं तो अविधान बरोबर नाही सांगणार. कळलं का? कारण फक्त केवल संयुक्तच प्रकार असता तर केवल वाक्यांचा विचार केला जाईल, पण केवल मिश्र संयुक्त मध्ये केवल आणि मिश्र वाक्यांचा देखील विचार करावा लागणार आहे. तसंच फक्त प्रधानत्व सूचक उभय या विचारात घेऊन जमेल का? जर अ बरोबर असेल तर क बरोबर आहे, पण जर अ ला चूक करत असाल तर क पण चूक आहे. म्हणून उत्तर ब आणि ड बरोबर आहे. गौणत्व सूचक आणि प्रधानत्व सूचक अशा दोन्ही उभयान्वयांचा वापर करून आपल्याला संयुक्त वाक्य बनवावं लागतं. प्रत्येक वेळी नाही, पण 2 प्रकारात बनवावं लागतं, एका प्रकारात नाही बनवावं लागत. कुठल्या प्रकारात बनवावं लागत नाही? केवल संयुक्त मध्ये फक्त प्रधानत्व सूचक वापरावे लागतात, पण केवल मिश्र संयुक्त आणि मिश्र संयुक्त वाक्यामध्ये तुम्हाला गौणत्व आणि प्रधानत्व अशा दोन्ही उभयान्वयांचा वापर करावा लागतो. मग असे एक वाक्य आपण पाहिलं बघा, हे साधं तत्व आहे, पण त्याचा अर्थ समजला तर ते दुधारी तलवासारखं कापत जातं. या वाक्यामध्ये मिश्र आणि केवल दोन्ही वाक्यांचा वापर केला गेलाय. त्याचबरोबर प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक अशा दोन्ही उभयान्वयांचा वापर करून संयुक्त वाक्य बनवण्यात आलेलं आहे. आणि हा प्रश्न राज्यसेवेला आलाय आता 20 जानेवारी 2024चा. तिथं पण असंच उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, थोडा वेगळा फ्रेम केलाय मी, पण सेम असंच विचारलाय त्यांनी. माझे पण प्रश्न रिपीट होतात का मग? असं मला वाटतंय का तुम्हाला? काय योगाचे उचलून टाकतोय म्हणून? नाही ना? हा, मग ठीक आहे. हा, पुढं विसंगत घटक ओळखा. विलाप म्हणजे दुःख आणि शोक त्याला समानार्थी आहे. तर शब्दाचा अर्थ नाव आहे. पाण्यातली नाव तर पण आहे. तर म्हणजे नाव. अनुराग शब्दाचा अर्थ आहे प्रेम आणि विख्यात शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्ध. बसतोय का मेळ? मग विसंगत जोडी आहे बघा. आणि निरसन करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची सोडवणूक करणे. प्रक्षालन करणे म्हणजे धुवून टाकणे, म्हणजे दोघांचा अर्थ एकच आहे. पुढं प्रत्येक घडी शब्द ओळखता आला का इथं? कोणता? जमीनदार. सरपंच मध्ये सर हा उपसर्ग आहे. घरदार म्हणजे सामासिक आहे, तो सामासिक. घर आणि दार. हा, सरदार मध्ये सर उपसर्ग आहे, उपसर्ग घटित आहे. जमीनदार मध्ये दार प्रत्यय. त्या सर आणि दारमुळे थोडा गोंधळ होतो हा प्रश्न सोडवताना. पुढं छे कोण आहे रे? विरोध दर्शक आहे. छी हे तिरस्कार दर्शक आहे आणि छे विरोध दर्शक आहे, हे लक्षात असू द्या. असंही केवळ प्रयोगांचं वर्गीकरण किंवा त्यांचे प्रकार त्यांच्या स्वरूपावरून ठरवायचे नसतात,
ते वाक्यात कोणती भावना व्यक्त करतात यावरून ठरवायचे असतात. पुढं याचं उत्तर तुम्ही 2 नंबर लिहिलं का? हे 2 नंबर नाही, हे 3 नंबर उत्तर आहे. इथं जेव्हा तेव्हा नाही बसत. तुम्ही असं करा, तेव्हा काढून म्हणून टाका बघा, बसतंय का? हा बरं, जेव्हा टाकल्यावर पण बसतंय असं वाटतंय आपल्याला. जेव्हा त्याने आपले आयुष्य खर्च केले तेव्हा त्याला वैभव प्राप्त झाले. वेळ दाखवतोय का रे हे? जेव्हा त्याने आयुष्य खर्च केले त्याच वेळेला त्याला वैभव प्राप्त झालंय का? नाही, इथं वेळ बसत नाही. तेव्हाचा अर्थ म्हणून नाही. इथं जेव्हा तेव्हा हे जेव्हा शिवाय येतं तेव्हा ते परिणामबोधक असतं. पुन्हा एकदा सांगू का? जेव्हा तेव्हा हे जेव्हा शिवाय येतं तेव्हा ते परिणामबोधक असतं. जेव्हा तेव्हा हे जेव्हा सोबत येतं तेव्हा ते कालवाचक असतं. आणि कालवाचक असेल तर मिश्र वाक्य असतं. नाही का कळलं? आता सध्या हे जेव्हा हे तर तेव्हा शब्द आलाय, तो जेव्हा शिवाय आलाय का जेव्हा सोबत आलाय? शिवाय आलेला आहे. आणि टाकून सुद्धा बसत नाही. म्हणजे तिथं म्हणून शब्द बसतोय का बघा ना तुम्ही, बसतंय का नाही? म्हणून हे वाक्य संयुक्त आहे. पुस्तकातून घेतलेलं आहे. पुस्तकात संयुक्त वाक्य दिलेलं आहे, माझ्या मनाचं वाक्य नाही. यातली कुठलीही वाक्य मी माझ्या मनाची दिलेली नाहीत. कारण मला माहिती आहे आयोग परीक्षेला प्रश्न विचारताना मनाने विचारत नाही, पुस्तकातले घेऊन विचारतं. तसेच मी पण पुस्तकातनं घेऊन विचारतो. ओके. फक्त कुठल्या पुस्तकातनं काढलेत तेवढं विचारू नका. पुढं प्रश्न क्रमांक 45. समाधानाशिवाय संपत्ती काय कामाची? पंचमीला दाखवत आहे. शिवाय व्यतिरेक वाचक शब्द घ्यावे, पंचमीला दाखवत असतात. बरोबर. उतारा सोपा आहे तुलनेनं. नवी पुढे कामासाठी केव्हा पुढे सरसावते? महत्वाची आव्हाने आल्यानंतर. तरुण केव्हा संघटित होतात? अ आणि क नाही ना त्याचं उत्तर, एकच आहे फक्त. विधायक विचार तरुणांच्या पुढे ठेवल्यास. बरोबर. आणि हे बघा, पूर्वी खेड्यातील सारीच माणसे परिस्थितीने बनलेली होती, पण आता माणसं परिस्थिती बनवतात. ही दोन्ही विधानं आहेत बघा. दोन्ही विधानं बरोबर आहेत. अजून कोणते तट आहेत? जाती जमातीचे तट आहेत. आणि आजच्या तरुणांना कोणती चांगली जाण हवी? ह्याचं उत्तर सांगण्यासाठी तुम्हाला उतारा वाचायची गरज नाही. बाकीचे पर्याय कट करा, बरोबर उत्तर मिळतंय तुम्हाला. ठीक आहे.